सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. संगमनेर नगरपालिका कला, दाज मालपाणी वाणिज्य आणि बनासाडा विज्ञान महाविद्यालय स्वायत्त संगमनेर, वाणिज्य आणि संशोधन केंद्र आणि भारतीय कंपनी सचिव संस्थान पुणे चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करिअर ॲज अ कंपनी सेक्रेटरी या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर, CS माधवी मॅम, CS विशाल सर व त्यांची टीम, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर AH गायकवाड सर आणि कार्यक्रमाचे समन्वयक CMA संदीप वडगुले सर आणि वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचे सर्वप्रथम हार्दिक स्वागत. 10वी असो किंवा 12वी असो किंवा आपलं ग्रॅज्युएट असो, सर्वांना एकच प्रश्न पडतो, आता पुढे काय करायचे. आणि याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आपल्याकडे ICSI पुणे चॅप्टर आपल्यासाठी आले आहेत. आता अधिक वेळ न घालवता आपले जे आजचे मान्यवर आहेत, तर मी त्यांचा अल्पशा परिचय करून देते आणि त्यानंतर आपण आपलं संपूर्ण कार्यक्रम त्यांच्याकडे हँड ओव्हर करणार आहोत. तर आज आपल्याला जे सर मार्गदर्शन करणार आहेत, तर त्यांचा अल्पशा परिचय मी करून देत आहे या ठिकाणी. CS विशाल साळुंखे सर, विशाल साळुंखे सर जे आपल्याकडे आले आहेत, ही इज अ प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी फ्रॉम पुणे. He is a founder of VNS and Associate Company Secretaries. He is a Commerce and Law graduate and also fellow member of the Institute of Company Secretary of India, and qualified as an independent director as per the Indian Institute of the Company Affairs. He is into practice from the last 7 years and presently servicing a varied clientele raising from the multinational companies and public and private companies, banks, financial institutions, and also LLPs. His area of expertise include handling all kinds of the corporate and legal matters and also dealing with regulatory authorities, including ROC, RD, NCLT, Minister of Corporate Affairs, and RBI. He has varied experience in the field of corporate laws, foreign exchange laws, and secretarial audits. He has been active participant of various activity of Pune chapter of ICSI and members of program committee in the year of 2018 and 2019. Presently, he is a member of program development committee of Pune chapter of ICSI. He has also conducted seminar on legal forms of business at the Pune University. So now I'm inviting CS Vishal Salunkhe sir to address all of us. Thank you. Thank you, Sarika ma'am. Thanks for the introduction. And it is very exciting for me as well. कारण मला 100 पर्यंत पार्टिसिपेंट्स दिसतात, म्हणजे ऍक्च्युली 100+ लोकांना एक्साइटेड टू चूज अ राईट करिअर. तर ऍज फार एज कॉमर्स इज कन्सर्न, तर 3 जे कॉमर्स मधले मोठे कोर्सेस आहेत, जसं की CA असेल, CMA असेल आणि CS असेल. तर टुडे वी आर डिस्कसिंग अबाउट, कारण प्रत्येकाचं एक वेगळं एक्सपर्टीज आहे. सो टुडे विल डिस्कस अबाउट द कंपनी सेक्रेटरीज. संदीप सर, मला फक्त स्क्रीन हे करता का, अलाव शेअर करण्यासाठी? Am I audible? माझा आवाज येतो का सर? होस्ट केलंय मी तुम्हाला. ओके ओके ओके. ओके, स्क्रीन दिसते ना? संदीप सर, स्क्रीन दिसते? येस सर. ओके ओके, थँक्यू. तर आपण एक सेशन हा 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करतोय. फर्स्टली 20 to 25 minutes विल डिस्कस अबाउट द टेक्निकल टर्म्स. टेक्निकल टर्म्स मीन्स व्हॉट, की कंपनी सेक्रेटरी काय असतो, त्याचे रोल्स काय काय असतात, किंवा कुठल्या अथॉरिटीज बरोबर त्याला डील करावं लागतं, आणि व्हॉट इज स्कोप. त्याच्यानंतर नियर अबाउट 15 to 20 minutes विल डिस्कस अबाउट की
आपल्याला आपल्या स्वतःमध्ये काय चेंजेस घडवून आणावे लागतील, तर आपण अशा प्रकारच्या प्रोफेशनल कोर्सेसला आपण एनरोल करू शकतो. त्याच्यानंतरचे लास्ट 10 मिनिट्स विल डिस्कस अबाउट इफ एनीवन हॅज द क्वेरीज रिलेटिंग टू दिस टेक्निकल पार्ट असेल म्हणा, किंवा काही वेगळ्या क्वेरीज असतील तर मुलांशी आपण ते शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपण डिस्कस करूया. इन बिटवीन जर कोणाला काही क्वेरीज असतील, कोणाला काय जर वाटलं की सर हा पार्ट मला एवढा जास्त समजला नाही, तर तुम्ही आणखीन जास्त एलॅबरेट करून सांगा, तर प्लीज मला तुम्ही सांगा तसं. आणि आय होप दॅट की एनी क्वेश्चन इज अ गुड क्वेश्चन. कुणाला असं वाटत असेल की खूप बेसिक क्वेश्चन आहे, मी विचारू की नाही वगैरे वगैरे, असं काही तुम्ही मनात आणू नका. कारण जेवढं तुम्हाला जास्त क्लॅरिटी मला देता येईल, जेवढे तुमच्या क्वेश्चन्स वरती मला आन्सर करता येईल, तेवढा तो सेशन्स आपल्याला जास्त इंटरॅक्टिव्ह करता येईल. तर फर्स्टली विल डिस्कस अबाउट की इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया काय असतं. आता जनरली तुमचं कसं असतं, समजा की तुम्ही आता 3rd इयर 2nd इयर किंवा 12वीला आहात, तर तुमचे जे काय रिलेटेड असतात, एक्झाम्स असतात म्हणा, किंवा तुमचं फॉर्म सबमिशन्स असतील, किंवा कॉलेजचं रिपोर्टिंग वगैरे असेल, ते कुठे असतं तुमचं, तर ते युनिव्हर्सिटीला असतं. सेम लाईक दॅट की इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे रिजन आहेत, 4 रिजन आहेत, आणि त्याच्यानंतर त्याच्या अंडर चॅप्टर्स आहेत. समजा आपण रजिस्टर केलं पुणे चॅप्टरला आपल्या ऍज अ स्टुडंट फॉर कंपनी सेक्रेटरीज, तर आपल्यासाठी वेस्टर्न रिजन मुंबई असतं, आणि मेन इन्स्टिट्यूट असतं की इन्स्टिट्यूट काय आहे त्याच्या माझा आवाज गेला होता का मध्येच? Yes, sir. येस सर. ओके. त्याच्यानंतर ICSI functions under the jurisdiction of Ministry of Corporate Affairs, Government of India. The Institute of Company Secretaries of India has been set up, regulate and develop the profession of Company Secretaries of India. What is the goal of this institute? To develop the role of the Company Secretaries of India and guide them how to work in a very good manner. किंवा ज्या मुलांना करिअर ऍज अ कंपनी सेक्रेटरी करायचं आहे, त्यांना त्याच्यामध्ये व्यवस्थित प्रकारे मार्ग दाखवणे. आता जी मी मगाशी तुम्हाला म्हटलेलं आहे की व्हॉट इज द रोल ऑफ कंपनी सेक्रेटरी. समजा तुम्ही आज CS कोर्स साठी ऍडमिशन घेतलं, आणि आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाइम, आफ्टर गिव्हिंग लॉट ऑफ हार्ड वर्क्स, अँड यू बिकम अ कंपनी सेक्रेटरी, त्याच्यानंतर तुमचा रोल काय असतो. दिस इज द फायनल पिक्चर. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस कंपनी सेक्रेटरी होता, पास ज्यावेळेस होता, आणि ज्यावेळेस तुम्ही मेंबर बनता इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे, त्यावेळेस तुमचा रोल काय असतो. विल डिस्कस अबाउट दॅट. The first role is that the advisor to the board of directors. आता what is mean by board of directors? तुम्हाला संचालक हा वर्ड माहिती असेल, किंवा तुम्हाला जर सेक्रेटरी प्रॅक्टिस हा जर तुम्ही 12वी मध्ये म्हणा किंवा ग्रॅज्युएशन मध्ये जर कुठे वाचला असेल, तर बोर्ड ऑफ डायरेक्टर मीन्स व्हॉट? द पीपल दोज हू आर रनिंग द कंपनी. मग व्हॉट इज द रोल ऑफ कंपनी सेक्रेटरीज? द कंपनी सेक्रेटरीज प्ले द रोल ऑफ मेडिएटर बिटवीन द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स अँड स्टेक होल्डर्स. आता व्हॉट इज मीन बाय स्टेक होल्डर? आता एखाद्या कंपनीचे शेअर होल्डर असतात, वेंडर्स असतात, बँकर्स असतात, वेगवेगळ्या अथॉरिटीज असतात. म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि ह्याच्यामधला जर दुवा समजून घ्या. तुम्हाला एक संगमनेरचं उदाहरण घेतलं आपण, समजा की एखादी कंपनी जर तुम्हाला माहिती असेल तिथली, तर त्या कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि त्याच्यातले शेअर होल्डर्स जे संचालक असतात, या दोघांमधलं कम्युनिकेशन म्हणजे काय? थोडक्यात जे काय शेअर होल्डर्स रिलेटेड जे काय डॉक्युमेंटेशन असेल, जे काय असेल, आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स पर्यंत पोहोचवणं, त्यांचं सायन्स घेणं. विल टेक द बिग एक्झाम्पल. लेट्स से वी टेक द एक्झाम्पल ऑफ रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. फॉर एक्झाम्पल, इफ यू बिकम अ कंपनी सेक्रेटरी ऑफ रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, व्हॉट इज युअर रोल? त्या केसमध्ये काय असतं? लेट्स से की मुकेश अंबानी इज द कोर मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अँड वी आर द शेअर होल्डर्स ऑफ. So we got the opportunity as being a company secretary to direct deal with the board members. Let's say you're a company secretary of Reliance Industries Limited, you get the opportunity to deal with the Mukesh Ambani. So this is the role where you will get the opportunity
टू ऍडवायझर टू द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. त्याच्याप्रमाणे कंपनीज ऍक्ट प्रमाणे जे काही नियम आणि कायदे असतात त्याच्या रिलेटेड, तर यू विल गेट द अपॉर्च्युनिटी टू ऍडवाइज टू द बोर्ड्स. थोडक्यात मला याच्यामध्ये काय सांगायचंय की ऍज अ बिंग अ कंपनी सेक्रेटरी यू विल गेट द अपॉर्च्युनिटी टू डायरेक्टली डील विथ द मॅनेजिंग मेंबर्स ऑफ दॅट कंपनी. म्हणजे ओनर बरोबर आपल्याला डील करायचं, त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज मिळेल. त्याच्यानंतर की मॅनेजरियल पर्सनल. मी खूप जास्त टेक्निकल नाही सांगणार तुम्हाला अकॉर्डिंग टू द कंपनीज ऍक्ट काय असतं, व्हॉट इज मीन बाय KMP अँड ऑल दिस, की तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया यावी की कंपनी सेक्रेटरीज काय असतो आणि त्याचे रोल्स काय असतात. म्हणजे टेक्निकल मध्ये खूप डीप गेलं तर माइट बी ते तुम्हाला जास्त ते इट विल नॉट गुड फॉर द स्टुडंट्स ॲज वेल एज मी, की मी खूप डीप मध्ये जाईल त्याच्यावर. व्हॉट इज मीन बाय की मॅनेजरियल पर्सनल. की मॅनेजरियल पर्सनल म्हणजे काय, आता त्या वर्ड मध्येच आहे की म्हणजे काय, दॅट इम्पॉर्टंट पर्सन टू दॅट कंपनी. आता थोडं टेक्निकल मध्ये म्हणलात, आता ज्या काही मोठ्या कंपनीज असतात, लेट्स की जेवढ्या पब्लिक कंपनीज आहेत ऑल ओव्हर इंडिया आणि ज्यांचं पेडअप कॅपिटल 10 कोटी प्लस असतं, यू कॅन इमॅजिन द साईज ऑफ कंपनी. 10 करोड प्लस कॅपिटल मीन्स दे आर हॅव्हिंग समथिंग, एक बेस असतो. अशा कंपनीजला कंपल्सरी कंपनी सेक्रेटरी अपॉइंट करावा लागतो, कंपल्सरी. जर एखादी कंपनी 10 करोड प्लस आहे आणि ती जर कंपनी सेक्रेटरी अपॉइंट नाही करत आहे विदिन 6 months ऑफ दॅट कॅपिटल, तर त्याच्यावरती गव्हर्नमेंटचे रिस्ट्रिक्शन असतात की तुम्ही तो अपॉइंट करायलाच पाहिजे. हे सांगण्यामागचा उद्देश काय, यू विल गेट द अपॉर्च्युनिटी, कंपल्सरीली अपॉर्च्युनिटीज आहेत ह्या, की ज्या मोठ्या कंपनीज आहेत 10 करोड प्लस वाल्या त्यांना कंपल्सरीली CS अपॉइंट करावा लागतो. सो असं नाही होत की जनरली वन्स यू बिकम अ कंपनी सेक्रेटरी देन यू हॅव टू सर्च फॉर द जॉब्स, किंवा अशा बेसिक गोष्टीला तुम्हाला स्ट्रगल नाही करावं लागणार. आणि मी हे माझ्या स्वतःच्या एक्झाम्पलवरनं सांगतो. म्हणजे वेन आय केम टू पुणे इन 2005, म्हणजे एक मी पण असंच, जसं संगमनेर तालुका आहे तसाच मी एक लातूर सारख्या तालुक्यातनं जिल्ह्यातनं आलेलो आहे, जिथं मला इथं आल्यानंतर असं वाटत होतं की इट्स व्हेरी ह्यूज कोर्स आणि देन आय स्ट्रगल फॉर इंग्लिश, लॉट ऑफ थिंग्स. लाईक जसे तुमचे क्वेश्चन्स असतात की मी जाऊ शकतो का पुणे, मुंबई, नाशिक अशा ठिकाणी जाणार, मी हा कोर्स करणार, वेदर एम आय कॅपेबल फॉर दॅट वगैरे वगैरे. बट ज्यावेळेस आपण त्या फ्लो मध्ये जातो, ज्यावेळेस आपण येतो त्या सिस्टम मध्ये आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली होतं. ह्याच्यासाठी काय खूप कुठलाही कोर्स करण्यासाठी फक्त हार्डवर्क लागतं. असं नाही की यू विल बी अ मेरिट स्टुडंट, तुम्हाला 10वी 12वी किंवा कॉमर्स मध्ये खूप जास्त वगैरे असायला पाहिजे. जस्ट फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आय गॉट फेल्ड इन माय 10th फर्स्ट टाइम. आय गॉट ओनली 47%. आफ्टर दॅट मी ते रिऍडमिशन घेतलं, 10th पास झालो अँड आय एम फ्रॉम जिल्हा परिषद शाळा असते ना आपल्या गावाकडे, त्या स्कूलमधनं आलेला आहे. त्याच्यानंतर मी आलो, CS झालो. Then today I am running a team of 110. We are having our own office of 6,000 square foot and we are dealing with almost 500 plus client. मी इमॅजिनही नव्हतं केलं वेन आय वॉज इन 10th किंवा 12वी मध्ये असताना की मला असं काहीतरी भविष्यामध्ये मला अशी अपॉर्च्युनिटी मिळेल. आणि टुडे व्हॉट एव्हर टुडे आय एम, दॅट इज जस्ट ड्यू टू दिस डिग्री. मी तुम्हाला असं खूप हे नाही करून सांगत, एक्झाग्रेट नाही करून सांगत, बिकॉज फक्त CS केल्यानेच ते नाही होत, त्याच्या मागे खूप हार्डवर्क्स आहेत. केला तर तुम्ही जर तो कोर्स करण्यामध्ये जेवढे हार्डवर्क्स असतात तेवढेच हार्डवर्क्स तुम्हाला नंतर पण पुटअप करावे लागतात. सो वी हॅव टू मेक अ कॉम्बिनेशन की हार्डवर्क इन गेटिंग द डिग्री, ते झाल्याशिवाय तर पुढे मी काहीच करू शकत नाही, आणि ते मिळाल्यानंतर त्याच्या पुढचे हार्डवर्क्स. सो इफ यू मेक द कॉम्बिनेशन, यू मेक द सिनर्जी ऑफ दी टूज थिंग्स, आणि तुम्हाला कुठल्याही लेवलला जर वाटत असेल की वेदर आय कॅपेबल असा खूप मोठा कोर्स करण्यासाठी, कुठलेही कॉमर्स मध्ये 3 मोठे कोर्स आहेत त्याच्यात कुठलाही करण्यासाठी, इट डझंट, आय डोंट थिंक सो की मला पर्सनली बिलीव्ह करतो त्यासाठी तुम्हाला बॅकग्राऊंडच पाहिजे असं काही नाही, की खूप सारं तुम्ही हुशार पाहिजे, तुमचं इंग्लिश खूप फ्लुएंट पाहिजे, काही नाही पाहिजे. माझ्या मते फक्त तुमची तयारी पाहिजे की व्हेरेवर आय गो मी अभ्यास करेल. थर्ड पार्ट इज दॅट कंप्लायन्स ऑफिसर. कंप्लायन्स म्हणजे काय असतं की सगळ्या गोष्टी वेळेत होतात की नाही, आपले सगळे रिटर्न्स वेळेत फाईल होतात की नाही, त्या गोष्टी बघण्यासाठी एक कंपनी सेक्रेटरीचा रोल असतो. आयदर कंपनी सेक्रेटरी 2 प्रकारे ह्याच्यामध्ये जाऊ शकतो, काम करू शकतो आफ्टर बिकमिंग अ कंपनी सेक्रेटरी. एकतर तो एखाद्या कंपनीमध्ये जाऊन ऍज अ कंपनी सेक्रेटरी म्हणून जॉईन होऊ शकतो, ज्या कंपन्या 10 करोड प्लस वाल्याचं कॅपिटल आहे, किंवा तो स्वतःचं ऑफिस चालू करू शकतो. जो स्वतःचं ऑफिस चालू करू शकतो आफ्टर बिकमिंग कंपनी सेक्रेटरी, आपण त्याला प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी म्हणतो. आणि जो कंपनी एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये तर फुल टाइम मध्ये जॉईन होतो, तो असतो एम्प्लॉयमेंट कंपनी सेक्रेटरी. So wherever he will go, whether in a practice or whether in the company, he has to play a role of compliance officer. Compliance officer म्हणजे काय? In short,
आपल्या घरामध्ये आपले वडील किंवा आई आपले कंप्लायन्स ऑफिसर असतात. इन शॉर्ट दे आर टेकिंग केअर ऑफ डेली आपलं किराणा असेल त्याचं सगळी काळजी घेतात. शेतात इन्कम किती येते त्याची काळजी घेतात. त्याच्यासाठी खर्च किती लागणार आहे ते काळजी घेतात. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत की नाही होत आहेत ह्या गोष्टी घरातल्या बघणे आपल्या लिडिंग फॅमिली मेंबर त्याच्यात काळजी घेत असतो. सेम लाईक दॅट एखादी कंपनी किंवा एखादा प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी असेल तर त्याच्याकडे असलेल्या कंपनी व्यवस्थित प्रकारे काम करतात की नाही, दॅट इज द रोल ऑफ compliance officer. We were discussed about the compliance officer, the person who is majorly handling the compliances. We took the example of की आपण घरातलं एक्झाम्पल घेतलं होतं की the person who is the core person of that family who is running the day to day affairs of that home. The same like that, जसं इकडे कंपनीमध्ये असतं, the compliance officer means the person who is taking care of all the compliances and he is within a stipulated time period he is reporting to the various regulatories. म्हणजे काय, वेळेत सगळ्या गोष्टी तो करून घेतो, त्याला म्हणतात कंप्लायन्स ऑफिसर. देन फोर्थ वी डिस्कस अबाउट दिस सेक्रेटरी ऑडिटर. सेक्रेटरी ऑडिटर म्हणजे काय, ज्या कंपनीचं कॅपिटल इज मोर दॅन 50 करोड असतं त्यांना कंपल्सरी सेक्रेटरी ऑडिट करून घ्यावं लागतं. ऑडिट करावं लागतं म्हणजे काय की त्या कंपनीला जेवढे कुठले ऍक्ट्स ऍप्लिकेबल असतात, जेवढे कुठले रूल्स अँड रेग्युलेशन्स किंवा जेवढ्या काही कायदे ऍप्लिकेबल असतात त्याचं व्यवस्थित प्रकारे त्याचा फॉलोअप होतोय की नाही, त्या आपल्याकडनं पालन होते की नाही त्या गोष्टीचं, ते बघण्याचं काम असतं सेक्रेटरी ऑडिटरचं. मग सेक्रेटरी ऑडिटर कोण होऊ शकतो, द कंपनी सेक्रेटरी हु इज इन अ प्रॅक्टिस. You can imagine that you will get the opportunity as a being a secretarial auditor to deal with the company, those who are having a paid up capital of more than 50 crores. So you can imagine the size that company you are dealing with the company as a being a auditor. Auditor म्हणजे काय की तो फक्त चेकआउट करणार आहे सगळ्या गोष्टी की व्यवस्थित होत आहेत की नाही. सो त्या प्रकारे you will get the scope as a being a secretarial auditor. Then compliance risk manager. Whatever the risks are available in that company, त्या रिस्कला आपण प्रॉपर असेस करतोय की नाही, प्रॉपर ऑडिटिंग होते की नाही त्या गोष्टीचं, ते बघण्याचं काम पण कंपनी सेक्रेटरीचं असतं. देन चीफ गव्हर्नन्स ऑफिसर. व्हॉट इज मीन बाय गव्हर्नन्स, की कंपनी तत्वतः चालते की नाही. कारण कसं असतं जनरली लेट्स से की कंपनी ॲज अ सेट अ टार्गेट दॅट की आय अचीव 20 करोड ऑफ टर्नओव्हर, मग बाकी काही असेल म्हणजे साम दंड भेद काय बघणार नाही, म्हणजे कसाही करेल मी 25 करोड कमवेल कंपनीचं, तसं नाही व्हायला पाहिजे. दे हॅव टू फॉलो द गव्हर्नन्स. म्हणजे काय, कंपनी तत्वतः चालते की नाही हे बघण्याचं काम पण कंपनी सेक्रेटरी करू शकतो ऍज अ बिंग अ गव्हर्नन्स ऑफिसर. देन कॉर्पोरेट प्लॅनर अँड स्ट्रॅटेजिक मॅनेजर. व्हॉट इज मीन बाय कॉर्पोरेट प्लॅनिंग इन टर्म्स ऑफ द कंपनी. जसं आपल्याला मागे एक एक्झाम्पल माहिती होतं की आयडिया आणि वोडाफोन ह्या कंपनी एकत्र आल्या होत्या, किंवा टाटा आणि मिस्त्री यांच्यामध्ये जे काही डिस्प्यूट झाले होते त्याच्या रिलेटेड जे काही एनसीएलटीज मध्ये काय रिस्ट्रक्चरिंग झालं होतं कंपनी, जे काय प्लॅनिंग झाले होते, किंवा एखाद्या कंपनीचा मोठा पार्ट तो बाजूला काढायचा किंवा एखादा पार्ट मर्ज करायचा, त्या रिलेटेड कॉर्पोरेट प्लॅनिंग किंवा कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग म्हणतो आपण त्याला टेक्निकल भाषेत, तर तो पण रोल ऍज अ कंपनी सेक्रेटरी तो रोल निभावू शकतो. त्याच्यानंतर असतं इंटरनल ऑडिटर. जनरली इंटरनल ऑडिटर्स म्हणजे काय की ज्या काही फिनान्शियल गोष्टी आहेत, देर आर टू कॉन्सेप्ट, वन इज इंटरनल ऑडिटर ऍज वेल एज स्टॅट्युटरी ऑडिटर. जनरली ह्या एरियामध्ये आपण खूप कमी प्रमाणात असतो ऍज अ बिंग इंटरनल ऑडिटर, बट द पीपल दोज हु आर डुईंग द प्रॅक्टिस इन द फिनान्स दे कॅन वर्क ऍज अ इंटरनल ऑडिटर. सगळ्या फिनान्शियल सिस्टम्स प्रॉपरली रन होत आहेत की नाही आणि त्याचं रिपोर्टिंग ते ऑडिट स्टॅट्युटरी ऑडिटरला करू शकतात. सो इवन कंपनी सेक्रेटरी, इफ दोज हु आर इंटरेस्टेड इन द फिनान्शियल प्लॅनिंग, they can work as an internal auditor. And third one is that GST professionals. Now GST is open for everyone. That is open for CAs, CMAs as well as the company secretary up to the certain limits. So GST is applicable for everyone. There are some specific limits, but it is the very wide term. म्हणजे ते दुकानदारापासून ते पार कंपनीज पर्यंत, एका इंडिव्हिज्युअल पासून पार प्रत्येक एंटिटीजला, इफ दे आर achieving their certain limit of turnover or their services, then GST is applicable to them. And there are n number of compliances are involved in that. तर त्याच्यामध्ये nowadays CMAs and CAs are overloaded with their GSTs, compliances and all this. So there are a very less number
that in percentage wise the company secretaries are working in a GST, but even you can, as being a company secretary, you can widen your role as a GST professionals, because the market is very huge for this kind of practices. Then registered valuer, after becoming company secretary and after completing a term of 10 years of your practice, you can eligible for being or for appearing the exam of registered valuer. Registered valuers means the scope is also wide, that key wherever you want to calculate the goodwill of एखाद्या कंपनीचं goodwill calculate करायचं असेल, assets calculate करायचे असतील, shares calculate करायचे असतील, तर प्रत्येक ठिकाणी व्हॅल्यूवर लागतो. So as a being a company secretary, you can play a role of a registered valuer. Then second last is that insolvency professional. Insolvency is the huge scope as far as CA, CMA and CS is concerned. The people, those who are working in NCLT, those who are supporting as a being IP professionals, insolvency professionals, they are doing very good in their businesses. And insolvency म्हणजे काय, दिवाळखोरी थोडक्यात. And nowadays हे प्रॉब्लेम्स खूप येतात मार्केट्स मध्ये. तर we can help to that person. समजा एखाद्याचे कोणीतरी 20 कोटी किंवा 10 कोटी किंवा 1 कोटी प्लस जर कोणी पैसे बुडवत असेल, and he need not to go to the court, he can directly approach to the NCLT, National Company Law Tribunal, and to get that money, त्याची मनी आपण रिकव्हर करण्यासाठी we can work as a insolvency professionals. Then representation services. As a being a company secretary, you can represent in various statutory departments, various governments departments like GST departments, Ministry of Corporate Affairs, RBI, Regional Director of Central Government, ROCs. Everywhere you can represent yourself as being company secretary, and you can become a mediator between the companies and these government statutory bodies. So these are the technical terms generally की तुम्ही काय करू शकता after becoming a company secretary. As we discussed initially, की ICSI चे 4 मेजर हे आहेत ऑफिसेस, रिजनल ऑफिसेस म्हणतो, चेन्नई, कोलकाता, मुंबई आणि दिल्ली. त्याच्यानंतर 72 चॅप्टर्स आहेत. त्याच्यामध्ये पुण्याला एक असेल म्हणा समजा, फॉर एक्झाम्पल नाशिकला आहे, औरंगाबादला आहे, नियर अबाउट संगमनेर जे मी बोलतोय त्याच्याबद्दल. सो whenever you want to register yourself as a student for the course of company secretary, either you can directly call, and all these are the online processes. You need not to visit to the Pune chapter or Nashik chapter or Aurangabad chapter to as being registered as a student for the company secretary course. There are call center numbers are available at the website of ICSI, and with the help of that you can register yourself as a student of the company secretary course. The institute has roll over 60,000 plus qualified company secretaries, both in employment and in practice. आतापर्यंत 60,000 plus CS आहेत. You can imagine the number of available company secretaries 60,000, and the number of companies which are available in India are very huge. There are a lot of scope as being a company secretary by considering the less number and by considering the huge number of companies available in the India. And about 3 lakh students are currently enrolled in the company secretary course. Then conducts examinations at around 200 examination centers. Maybe it may be at Nashik, it may be at Nagar, Pune, Aurangabad, तुमच्या अवतीभोवती ह्याच्यामध्ये. And counselors are across the India for this ICSI courses. In last, Javas, as on 4th of October 2017, our Honorable Prime Minister Narendra Modi has visited our ICSI headquarters, Delhi, and they appreciated the efforts taken by the ICSI India throughout the pan-India basis. की आपण किती चांगल्या प्रकारे ICSI ने efforts घेतलेत. How they are working according to their visions, how they are working hard for getting the members more qualified, more they can create existence as being a company secretary in the world of in today's business world. So this is a very honorable
for the ICSI that Prime Ministers had appreciated the efforts taken by the ICSI India. Previously, we discussed all this role as being a company secretary. We discussed. I just फास्ट रिकॅप. ऍडवायझर ऑफ द बोर्ड ऑफ डायरेक्टर, जसं मी म्हटलं की दोघांची मधला तो मध्यस्थी म्हणून काम करू शकतो. की मॅनेजरियल पर्सन, द वर्ड इट सेल्फ रिफ्लेक्ट्स द मिनिंग. देन कंप्लायन्स ऑफिसर, मी घरचं उदाहरण घेतलं होतं की आपल्या घरात जसे आई वडील एक लीड करत असतात, तसं ऍज अ बिंग कंपनी सेक्रेटरी आपण एखाद्या कंपनीमध्ये लीड करू शकतो की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात की नाही. त्याच्यानंतर आपण सेक्रेटरी ऑडिटर्स म्हणजे 50 करोड प्लस कंपनी यू कॅन इमॅजिन. नंतर आपण बघितलं कॉर्पोरेट रिस्क मॅनेजर, एखादी रिस्क असेसमेंट करणे किंवा या गोष्टीसाठी सुद्धा तुम्ही ऍज अ कंपनी वर्क करू शकता. चीफ गव्हर्नन्स ऑफिसर. Am I audible? Yes, sir. येस सर. ओके. या चीफ गव्हर्नन्स ऑफिसर म्हणून आपण काम बघितलं होतं. कॉर्पोरेट प्लॅनर, जसं आयडिया आणि वोडाफोनचं आपण उदाहरण घेतलं होतं. त्या दोघांमधलं प्लॅनिंग करण्यासाठी CS ची गरज असते. त्याच्यानंतर इंटरनल ऑडिटर सगळं फायनान्शियल कंट्रोल्स तो चेक करतो. GST प्रोफेशनल आपण रेंज बघितली, दुकानदार ते कंपनी, एवढा वाईड क्लायंट रेंज आहे त्याच्यामध्ये. रजिस्टर्ड व्हॅल्यूवर कुठलीही गोष्ट मोजमाप केल्याशिवाय त्याला प्रॉपर रिकग्निशन आपण नाही देऊ शकत. मग ती शेअर्स असेल, एखादी प्रॉपर्टी असेल, गुडविल असेल, या सगळ्या गोष्टीसाठी रजिस्टर व्हॅल्यू. इन्सॉल्वन्सी प्रोफेशनल, नावडेज पैसे बुडवण्याची प्रवृत्ती खूप वाढलेली आहे सोसायटीमध्ये, तर त्याला प्रोटेक्शन म्हणून ऍज अ कंपनी सेक्रेटरी तुम्ही यू कॅन हेल्प टू दॅट क्लायंट टू रिकवर दॅट अमाउंट विथ द हेल्प ऑफ NCLT. त्याच्यानंतर असतं रिप्रेझेंटेशन सर्व्हिसेस. जसं मी म्हटलं, तुम्ही स्वतःला बँकेमध्ये ऍज अ बिंग कंपनी सेक्रेटरी कंपनीच्या वतीने रिप्रेझेंट करू शकता. RBI मध्ये असेल, वेगवेगळ्या गव्हर्नमेंट अथॉरिटीज असेल, या सगळीकडे आपण हे करू शकतो. आता या प्रत्येक गोष्टीला टेक्निकली हे केलेलं आहे की व्हॉट इज मीन बाय दॅट, अँड सगळ्या गोष्टी आपण ज्या डिस्कस केल्या होत्या. हे रिस्क आपण रिस्क बद्दल पण आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं. वेगवेगळे रोल्स जे आहेत, तर ते काय करतो आपण, डायरेक्ट रिस्क इन्क्रीज ज्या होतात ते कमी करण्यासाठी कंपनी सेक्रेटरी हे करू शकतो. व्हॅल्युएशन्समुळे जे काय प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामध्ये हेल्प करण्यासाठी आपण करू शकतो. रिस्कमुळे जे नॉन कम्प्लायन्सेस होतात ते इन्क्रीज होऊ नये म्हणून आपण मदत करू शकतो. या सगळ्या गोष्टीसाठी आता समजा तुम्ही ठरवलं टू एनरॉल फॉर द कंपनी सेक्रेटरी कोर्स, तर एक्झॅक्टली तो कशा ह्याच्यामध्ये तो डिवाइड होतो. तर हे कोणाच तरी आवाज येतोय बॅकग्राऊंड. तर आता आपण डिस्कस करूया की व्हॉट आर द स्टेप्स फॉर बिंग एनरॉल ऍज अ कंपनी सेक्रेटरी. आता CS एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम्स आणि CS प्रोफेशनल एक्झाम आणि CS EET, ज्यावेळेस आपण फर्स्ट स्टेप जी असते ती आपण CSE एक एंट्रन्स एक्झाम असते. त्याच्यासाठी तुम्हाला मोस्ट ऑफ दी सिलेबस फॉर दॅट एंट्रन्स एक्झाम आर फ्रॉम द 12th. जसं तुमचा इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट असेल, अकाउंटिंग असेल, मर्कंटाईल लॉ असेल, आयदर तुम्हाला ते 12वीचा बऱ्यापैकी सिलेबस असतो किंवा ग्रॅज्युएशन मध्ये आपण हे सगळे सब्जेक्ट बघितलेलेच आहेत, त्या रिलेटेड असतो. इफ यू पुट एक्स्ट्रा एफर्ट, जर तुम्ही थोडे बहुत बाय ग्रॅज्युएशन मध्ये आपण जेवढे पुट केलेले आहेत एक्झाम क्लिअर करण्यासाठी, ते थोडे जर तुम्ही एक्स्ट्रा केले, यू विल बी एबल टू क्रॅक द एक्झाम ऑफ CSEET. आफ्टर क्लिअरिंग एंट्रन्स एक्झाम फॉर द CSEET, तुम्हाला CS एक्झिक्युटिव्ह, दॅट इज द सेकंड स्टेप. फर्स्ट इज एंट्रन्स एक्झाम, सेकंड इज एक्झिक्युटिव्ह, अँड दॅट इज फायनल मीन्स प्रोफेशनल प्रोग्राम्स. ह्याच्यामध्ये इथं डेट्स दिलेल्या आहेत. द सेशन इज गोइंग टू बी रेकॉर्डेड. इव्हन यू कॅन डिस्कस विथ युअर म्हणजे कॉलेजच्या सरांबरोबर किंवा मॅम बरोबर तुम्ही डिस्कस करून ह्या सगळ्या टेक्निकल टर्म्स तुम्ही बघू शकता की कधी कुठला मोड्यूल्स देता येतो. त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्या कोर्समध्ये काय एक्झाम्पशन्स वगैरे आहेत त्या रिलेटेड याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. आणि इथं सब्जेक्ट्स दिलेले आहेत. जसं समजा की कंपनी लॉ तुम्ही केलेला असतो, ज्युरिस्प्रुडन्स, इंटरप्रिटेशन अँड जनरल लॉ, की एखादा कायदा कसा वाचला पाहिजे, त्याचं काय असतं, त्याच्या रिलेटेड काय लॉज वगैरे असतात त्या रिलेटेड आहे. तुम्हाला टॅक्सेशन तुम्ही अभ्यास केलेला असतो. सेटिंग ऑफ बिझनेस इथिक्स अँड क्लोजर, ऑर्गनायझेशन अँड OC वगैरे आपल्याला असे सब्जेक्ट्स असतात. त्याचंच हे ऍडव्हान्स व्हर्जन आपल्याला पुढच्या मॉड्यूलमध्ये मिळतं. एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम मीन्स दॅट इज द सेकंड स्टेप. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही CSEET क्लिअर करता त्याच्यानंतर तुम्हाला ते हे मिळतं. हे सब्जेक्ट्स इथे दिलेले आहेत. एवढं डीप मध्ये मी नाही जात की प्रत्येक सब्जेक्ट मध्ये वगैरे काय असतो, पण जनरली तुमचा बेस त्याच्या रिलेटेड जो काय असतो ना तो कम्प्लीट झालेला असतो. आणि आफ्टर कम्प्लिटिंग दिस प्रोग्राम तुम्हाला किंवा बिफोर एनरोलिंग फॉर एक्झिक्युटिव्ह एक काही तुम्हाला ओरिएंटेशन
कनेक्ट होऊन येऊ शकता थ्रू ऑनलाईन और थ्रू फिजिकल मोड. प्लेसमेंट अँड पे पॅकेजेस इट्स अबाउट की समजा प्रत्येक दिवस झालं तर मला काय पॅकेजेस मिळतात. जनरली अकॉर्डिंग टू द करंट सिनारिओ इट स्टार्ट फ्रॉम 20. पण जसं जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढत जाईल, जसं जसं तुम्हाला हे वाढत जाईल, इफ यू इमॅजिन समजा तुम्ही प्रॅक्टिसिंग मध्ये आलात, समहाव मला पहिल्याच वर्षी 100-125 क्लायंट्स मिळाले. मे बी समजा मी एम्प्लॉयमेंट मध्ये गेलो असतो, मे बी आय स्टार्टेड फ्रॉम 25-30,000 किंवा 40,000. आणि आत्ताच्या रेंज मध्ये जे माझ्या बरोबर होते, जे एम्प्लॉयमेंट मध्ये गेलेत, मी कंपनी प्रॅक्टिस मध्ये आलो, दे आर अर्निंग ऑलमोस्ट 8 लाख, 10 लाख, 12 लाख, 15 लाख और 25 लाख, डिपेंडिंग अपॉन की त्या प्रत्येक पर्सनने त्या कंपनीमध्ये किती एफर्ट्स पुटअप केले, तो किती त्याने नॉलेज वाईज त्याने स्वतःला किती स्विच केलेलं आहे, त्याच्याप्रमाणे हे पॅकेजेस डिसाइड होतात. बट डेफिनेटली if you are ready to do a hard work and if you are ready to put your 100% efforts, definitely you will get a very good package as a being a company secretary. ही जी आता स्लाइड आहे, ही स्लाइड रिलेटेड आहे की तुम्हाला ऑनलाईन ह्याच्यासाठी एनरोलमेंट करायची आहे. तर ऑनलाईन एनरोलमेंट करण्यासाठी तुम्हाला ही प्रोसेस दिलेली आहे. कॉलेजमध्ये तुम्हाला ही पीपीटी शेअर केली जाईल, त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. इवन यू कॅन डायरेक्टली कनेक्ट विथ अस. जर तुम्हाला एनरोलमेंट करण्यामध्ये जर काय डिफिकल्टीज येत असतील तर तुम्ही तिथं कनेक्ट व्हा. आयदर तुम्ही पीपीटीच्या हेल्पने व्हा किंवा आमच्या बरोबर कनेक्ट व्हा विथ ICSI पुणे चॅप्टर. विल हेल्प यू टू. तुम्हाला ते CS ला रजिस्टर होण्यासाठी आम्ही मदत करू, गाईड करू, काय काय करायचं आणि आणखी डीप मध्ये गाईड करू. बाय कन्सिडरिंग द करंट टाइम लिमिट, मी थोडं जेवढं काय मला मॅक्सिमम सांगता येईल मी तेवढं त्याच्यामध्ये सांगतो. हे ICSI क्लासरूम म्हणजे काय की इवन जनरली माझं पूर्ण शिक्षण हे हार्डली 1 ते 1.5 लाखामध्ये कम्प्लीट झालं असेल ड्युरिंग द टेन्युअर ऑफ 4 years. मी असं नाही वन टाइम यू आउट. इट स्टार्टेड फ्रॉम 4,000 to 5,000 फीस असते सुरुवातीला. असं आपलं इमॅजिनेशन असतं की बापरे कोर्स करायचा म्हणजे आता खूप सारे पैसे आपल्याला हे करायला लागतात. तसं नाही. स्टेप बाय स्टेप विथ अ व्हेरी नॉमिनल अमाऊंट यू कॅन इनरोल. आणि त्याच्यानंतर देर आर सो मेनी स्टुडंट. असं काही नाही की क्लासेस तुम्हाला लावलेच पाहिजेत, पण क्लासेस जर त्यातल्या त्यात तुम्हाला लावायचे असतील तर even ICSI Pune chapter is providing a lot of courses with a very average amount and with a very good quality of faculties are providing at Pune chapter or at various chapters available throughout the Maharashtra. These are the terms की तुम काय काय provide करू तुम्हाला relating to the हे. Then ICSI signature awards, we will not go into that. स्टडी सेंटर स्कीम्स म्हणजे काय, जिथे जिथे पुणे समजा पुणे चॅप्टर असेल, नाशिक चॅप्टर असेल किंवा औरंगाबाद चॅप्टर असेल, या वेगवेगळ्या चॅप्टरच्या ठिकाणी तुम्हाला स्टडी रूम्स किंवा सेंटर्स अवेलेबल केलेले आहेत फॉर द पर्पज ऑफ गेटिंग अ बेटर ऍज अ बिंग अ स्टुडंट. फॉर फर्दर डिटेल्स आपले हे काही कॉल सेंटरचे नंबर आहेत फॉर द ICSI की और तुम्ही कुठल्याही चॅप्टर्स रिलेटेड तुम्ही जर सर्च केलं ICSIच्या वेबसाईटला तर यू कॅन गेट द ऑल द डिटेल्स टू एनरोल ऍज अ बिंग अ कंपनी सेक्रेटरी. आता वी डिस्कस हे सगळं आपण टेक्निकल टर्म्स डिस्कस केलं, राईट, की हे कंपनी सेक्रेटरीला स्कोप काय असतो किंवा काय असतं. पण मला असंच वाटतं सर आपल्याकडे वेळ किती आहे, आणखी एक 5-10 मिनिट. Yes, sir. You will take the time, sir. या थँक्यू. मी थोडं मला असं वाटतं की बिफोर एनरोलिंग फॉर दिस कोर्स एक 4-5 गोष्टीवरती प्रत्येक मुलांनी काम करायला पाहिजे. आय बिलीव्ह इन द पॉवर ऑफ रायटिंग. म्हणजे जे आपण प्रत्येकाने असं करा. आय सजेस्ट एव्हरीवन दॅट नाउ डेज यू आर एनरोलिंग ऑनलाईन. आपला सेशन झाल्यानंतर किंवा ज्यावेळेस पण तुम्हाला एकदम फ्री टाइम असेल आणि ज्यावेळेस तुम्ही उपाशी असाल किंवा हाफ स्टमक असाल, पोट भरल्यानंतर आपल्याला काही सुचत नाही, त्यावेळेला आय सजेस्ट एव्हरीवन वेन यू आर एम्प्टी स्टमक, जस्ट तुम्ही उपाशी असाल, टेक अ ब्लँक पेपर, एक कोरा कागद घ्या, एक पेन घ्या आणि त्याच्यावरती लिहा व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम इन युअर लाईफ. डेफिनेटली इट हेल्प्स यू मोर. ज्यावेळेस आपण ते लिहितो ना, बॅकएंडला आपल्या ते डोक्यात जातं की समजा मी लिहिलं आय वॉन्ट टू बिकम अ कंपनी सेक्रेटरी बाय द एंड ऑफ द इयर ऑफ 2024-2025. समजा मी लिहिलं की 2025 पर्यंत
मी एक कंपनी सेक्रेटरी बनेल आणि आय बिकम अ व्हेरी हार्ड वर्कर गाय. डेली 4 to 5 years मी खूप कॉन्शियसली स्टडी करेल. कॉन्शियसली काय म्हणतो माहितीये का, फॉर युअर जनरल नॉलेज, मागच्या 10 वर्षामध्ये म्हणजे जे डेकेड असतं ना, 2010 ते 2020 या ह्याच्यामध्ये जर गुगलला सगळ्यात जास्त कुठला वर्ड सर्च केला असेल ना, तर दॅट वॉज कॉन्शियस. व्हॉट इज मीन बाय कॉन्शियस? सतत अलर्ट राहणे की आपण काय करतोय. समजा ऍज अ बिंग अ स्टुडंट, ऍज अ बिंग अ ग्रॅज्युएशन स्टुडंट, तुम्ही जर ठरवलं की यू आर द ओनली पर्सन हू कॅन चेंज द एंटायर फॅमिलीज लाईफ, देन कारण काहीतरी पर्पज पाहिजे आपल्याला. when I was decided to I become a company secretary, I'm from the farmers family. I was decided that as a being a farmer, what kind of life, खूप चांगली लाईफ दिली आहे मला त्यांनी, but I don't want to give struggle for my family to the full life. त्यावेळेस मी डिसाइड केलं होतं की मी इवन दो आय एम अ शेतकऱ्यांचा मुलगा असेल, मला घरनं खूप चांगला सपोर्ट मिळाला. माझ्या वडिलांना काही माहिती नव्हतं की व्हॉट इज मीन बाय CS. त्यांना माहिती नसायचं की आमच्या एक्झाम कधी असायच्या, पास होतोय की नापास होतोय. त्यांचं एकच असायचं की बाळा तू स्टडी कर, तुला महिन्याला जेवढे लागतात तेवढे मी दे. सो माझ्याकडे पर्पज होतं की मी माझ्या वडिलांचा शब्द खरा करेल आणि वन डे आय बिकम अ सक्सेसफुल, आणि मी त्यांना सगळ्याच गोष्टीतनं बाहेर काढेल. आणि अप टू सर्टेन लेवल मी त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालेलो आहे. माय फॅमिली इज व्हेरी मच हॅपी with whatever today I have. They feel very proud whenever they came to Pune, whenever they see my office, whenever they see the team of my 100 plus, whenever they see की मी इथं सायकल घेऊन आलो होतो. टुडे आय एम ड्रायव्हिंग अ स्कोडा कार अँड देन टुडे आय एम हॅव्हिंग एव्हरीथिंग अँड दॅट इज जस्ट ड्यू टू डिग्री. मी खूप जास्त तुम्हाला एक्झॉगरेट नाही करत आहे. मला हे सांगण्यामागचा एकच पर्पज आहे की राईट इट डाऊन ऑन अ पेपर की व्हॉट यू वॉन्ट टू बिकम इन युअर लाईफ. काही असेल ते, कारण आपण जास्त लिहितो ना, तर बॅक एंडला आपल्याला कुठं ना कुठं ते लक्षात येत असतं. हे मी एक्झाम्पल का सांगते, समजा जो मुलगा खूप ऑर्डिनरी असतो, खूप साधा असतो, आणि जो लिहून स्टडी करतो ना, तो एखाद्या टॅलेंटेड मुलापेक्षा पण जास्त स्कोर करतो किंवा त्याला जास्त अंडरस्टँडिंग असतं. कारण आय वॉज अ व्हेरी रद्दी स्टुडंट, एव्हरेज स्टुडंट होतो. मी कुठलाही अभ्यास करायचो ना, तो मी लिहून करायचो. समजा मी लिहिलंय की हे 5-5 पॉइंट्स असतात, त्याच्यामुळे खूप जास्त. सो आय बिलीव्ह इन द पॉवर ऑफ रायटिंग. युअर गोल हॅज टू बी रिटन. तर तुम्हाला आयुष्यात जे काय बनवायचं असेल ना, ते तुम्ही म्हणतो प्लीज 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 मेक इट ऑन पेपर, राईट इट डाऊन इन पेपर. आणि काही मुलांचं असं असतं की सर माझ्याकडे बॅकग्राऊंड नाहीये, माझ्याकडे हे प्रॉब्लेम्स आहेत, देन वी आर हॅव्हिंग लॉट ऑफ फायनान्शियल प्रॉब्लेम्स, मी हा कोर्स नाही करू शकत, मी इथे नाही जाऊ शकत, तिथे नाही जाऊ शकत. देयर आर सो मेनी एक्झाम्पल्स. माझे संगमनेरचे पण खूप सारे मित्र आहेत, दोज हू बिकम अ CMA, CS फ्रॉम अ व्हेरी ऑर्डिनरी फॅमिली. लाईक माझी जशी फॅमिली तशाच फॅमिलीज मधून ते आले होते. एक छोटा बेस मधून त्यांनी स्वतःचा खूप चांगला बेस तयार केलेला आहे. बिकॉज आय पर्सनली नो देम. गडाख वगैरे हे सगळे माझे मित्र आहेत, दोज नाव सक्सेसफुली दे आर ऍट व्हेरी गुड लेवल. सो मला असं वाटतं की इट डझंट मॅटर व्हॉट यू हॅव. देर इज वन कोट इन वन बुक आय रेड दॅट इट डझंट मॅटर व्हॉट यू हॅव, इट मॅटर्स व्हॉट यू विल डू विथ व्हॉट यू हॅव. म्हणजे काय, आपल्याकडे मला एवढं असेल तर मी असं केलं असतं, सर माझी परिस्थिती खूप चांगली असेल तर मी एवढं केलं असतं, तर तसं नाही. डझंट मॅटर व्हॉट यू हॅव. जेवढं काही आहे तुमच्याकडे त्याच्यामध्ये तुम्ही काय बेस्ट करू शकता, दॅट इज द बेस्ट थिंग यू कॅन डू इन युअर लाईफ. आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मायकेल फिलिप्स मे बी कोणाला माहिती असेल नसेल वगैरे, he was the best swimmer, he has lot of gold medals in his hand. When he was in school, त्यावेळेस सांगितलं होतं की हा डिसेबल पर्सन आहे, ही कॅनॉट बी अ गुड, इवन तो साध्या प्रकारे सुद्धा फिजिकली फिट राहील की नाही सांगितलं होतं. बट 7 days a week, 365 days in a year, he did a practice. तुमच्या समोर रिझल्ट आहे की काय काय आहे तो आज. आणि आय पर्सनली बिलीव्ह दॅट की सक्सेस जर पाहिजे असेल प्रत्येकाला तर सॅक्रिफाईस लागतं. ऍज अ बिंग स्टुडंट, सॅक्रिफाईस म्हणजे काय, तुम्हाला फिरायला आवडतं, बाहेर गप्पा मारायला आवडतं, मित्रमैत्री बरोबर जायला आवडतं, घरच्या बरोबर मामाच्या गावाला जा, त्याच्यामधनं तुम्ही अभ्यासावरती फोकस नाही करत. बट आय बिलीव्ह दॅट एव्हरी सक्सेस नीड अ सॅक्रिफाईस. आणि जर तुम्ही आत्ता सॅक्रिफाईस केलं, सॅक्रिफाईस मीन्स व्हॉट एव्हर यू आर सॅक्रिफायसिंग, छोट्या छोट्या गोष्टी, दॅट डझंट मॅटर टू मच इन युअर लाईफ. मोर अँड मोर फोकस ऑन युअर स्टडी. कारण हे 3-4 वर्ष जर तुम्ही स्टडी केलात तर देन द होल लाईफ यू विल बी अ व्हेरी रिकग्नाइज गुड पर्सन. एक मुलगा असेल, मुलगी असेल,
in the front of family's eyes, in front of family, you will be a very good person. And मी सगळ्यात शेवटचा पॉइंट मी बिलीव्ह करतो की जो मी काय आज घडलोय, जो मला आज या सगळ्या गोष्टीमधनं मला इन्स्पिरेशन मिळतंय, सगळ्या गोष्टी आपण फॅमिलीपेक्षा जास्त वेळ आपण आपल्या मित्रांबरोबर घालवतो. आणि जनरली आपले मित्र कसे होतात, ज्या बेंचवर आपण बसलेलो असतो तो आपला मित्र बनतो, ज्या लाईन मध्ये तो एखादी फीस भरायला थांबले असतो तो मित्र बनला असतो. बट आय डोंट बिलीव्ह इन दॅट. तुम्ही तुमचे मित्र स्वतःहून चॉईस केले पाहिजे. मला अशाच मुलाबरोबर संगत करायची जो खूप चांगला हुशार आहे, जो खूप चांगला अभ्यास करतो, ज्याला खूप चांगल्या सवयी आहेत. सक्सेस म्हणजे काय किंवा एखाद्या गोष्टीमध्ये पास होणं म्हणजे काय माहितीये का? फक्त चांगल्या सवयी असतात. हुशार म्हणजे काय, त्याला काय IQ वर्ण नसतं आलं, त्याला सवयी चांगल्या असतात. त्यामुळं संगत ही माणसाला घडवते. आणि आय 100% बिलीव्ह इन दॅट. आणि मी हे स्वतः एक्सपिरियन्स केलेलं आहे. त्यामुळे मी आय रिक्वेस्ट टू माय एव्हरी ब्रदर अँड सिस्टर अँड माझ्या प्रत्येक स्टुडंट्सला मी हे सांगतोय की संगत कायम चांगली ठेवा. आता ज्या गोष्टी आपल्याला खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात ना, त्याच गोष्टी पुढे नेऊन आपल्याला दे स्पॉइल आवर लाईफ. चांगले मित्र आपोआप नाही व्हायला पाहिजे. मित्र किंवा मैत्रीण ही आपण स्वतःहून चॉईस केला पाहिजे. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, कुठलाही अभ्यास करताना प्रत्येक आन्सरला एक क्वेश्चन विचारा. की समजून घ्या, एक फॉर एक्झाम्पल असत की यू हर्ड अबाउट देर आर मिनिमम 2 मेंबर्स इन द प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. तर तुम्ही स्वतःला विचारू शकता की 2च का लागत असतील. तर तुम्हाला एक्झॅक्टली 2च का लागत असतील. तर समजा त्याचा बेस असतो, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये सांगितलं असतं की एकापेक्षा 2 लोक जर एकत्र आले तर एक चांगली कंपनी बनू शकते. एक अशा प्रकारे कुठल्याही गोष्टीला चांगला क्वेश्चन जर विचारला, तुम्ही जर क्वेश्चन विचारला स्वतःला की मला आयुष्यात काय घडायचंय किंवा काय बनायचंय, तर तुम्ही पेपरवर लिहू शकता आय वॉन्ट टू बिकम अ सक्सेसफुल सन, ब्रदर, किंवा मला एक खूप समाजातला चांगला माणूस बनायचा. त्यामुळे मी प्रत्येकाला सांगतो की संगत तुमची कायम चांगली ठेवा. सो आजच्या सेशन पासून टेक्निकल टर्म तुम्ही थोड्या बहुत तुमच्या विसरला तरी चालेल. म्हणजे हे मी शेवटचे 4-5 पॉइंट्स तुम्हाला मी सांगितले, दोज हू इन्स्पायर यू टू बिकम अ गुड स्टुडंट, ते तुम्ही लक्षात ठेवा. आणि यू कॅन कनेक्ट विथ व्हेरी गुड, कोणाशीही तुम्ही कनेक्ट व्हा. कॉलेजमध्ये जाऊन विचारा, संदीप सरांना तुम्ही विचारा. आता इवन ही इज अ CMA, ही नो की हाऊ मच हार्ड वर्क ही डीड टू बिकम अ CMA. तुम्ही मला फोन करा, इन्स्टिट्यूट मध्ये फोन करा, आपल्या कॉलेजेसमध्ये वेगवेगळे प्रोफेसर्स आहेत, टू अचीव्ह दॅट लेवल व्हॉट दे डीड इन देअर लाईफ. प्रत्येकाबरोबर डिस्कस करा अँड टेक अ गुड डिसिजन व्हॉट एव्हर इट मे बी टू बिकम अ गुड पर्सन इन युअर लाईफ. दॅट्स इट फ्रॉम माय साइड. Thank you so much for giving such a wonderful opportunity. And 100 पर्यंत स्टुडंट होते, so it was very exciting for me as well. Thank you so much. Ma'am, over to you. कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर we can discuss. Forum is open for that. आता जेवढे काही पार्टिसिपेंट आपल्या याच्यामध्ये आहेत, कुणाला तुमच्या करिअर विषयी असेल किंवा तुम्हाला इफ यू वॉन्ट बिकम द CS, then if you have the some problems, then please ask to विशाल sir. जर कुणाला काही अडचणी असतील, काही समजलं नसेल किंवा तुम्हाला एनरोल होण्यासाठी काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला आता ऍज अ CS म्हणून करिअर करायचं असेल, काही क्वेश्चन असतील तर सरांना विचारू शकता. Yes, Rutik, you want to ask? Rutik, Nehe? No, ma'am. Okay. कोमल जाधव. Yes, sir. Yes, Komal. सर ऍक्च्युली मला असं क्वेश्चन आहे की CAच्या म्हणजे CAचा स्टडी आणि CS चा स्टडी याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? जनरली हा क्वेश्चन येतोच मला की सर मी CA करायला पाहिजे, CS करायला पाहिजे का मी CW म्हणजे CMA करायला पाहिजे. आता इफ यू टूक माय एक्झाम्पल, आय वॉज व्हेरी मच इंटरेस्टेड इन द लिगल थिंग्स. आता CA म्हणजे काय, ज्याला फिनान्शियल्स मध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे, दोज हू बिलीव्ह इन नंबर्स, किंवा CMA आणि CA ऑलमोस्ट एका लेवल येतं. ज्याला फिनान्स मध्ये म्हणा किंवा नंबरिंग्स म्हणा, कॅल्क्युलेशन्स म्हणा, किंवा ज्यांना या फील्ड मध्ये जायचंय दोज त्यांना CA किंवा CMA ते चॉईस करतात. इन केस ऑफ कंपनी सेक्रेटरी ज्यांना
कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जास्त डील करायचं. इवन दो CA आज ऑलरेडी डीलिंग इन कॉर्पोरेट, बट इन टर्म्स ऑफ फिनान्स. बट जसं मी म्हटलं होतं की यू बिकम अ मीडिएटर बिटवीन बोर्ड ऑफ डायरेक्टर्स अँड द स्टेक होल्डर्स, किंवा ज्याला लीगल मध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे, यू कॅन डिसाइड युअर इंटरेस्ट स्कोप वाईज. तर तुम्ही जेवढा स्कोप क्रिएट करता तेवढा तिन्ही ह्याच्यामध्ये. वी कॅन नॉट बाय फॉरगेट दॅट की याला कमी असतो त्याला जास्त असतो. युअर ओन इंटरेस्ट. कधी कधी तुम्हाला स्वतःला तुमचा ओन इंटरेस्ट कळत नाही की मला फायनान्स मध्ये का लीगल मध्ये. थोडक्यात मी ज्यावेळेस ठरवलं त्यावेळेस मला असं वाटत होतं की आय एम नॉट दॅट मच गुड इन द mathematics, in accountings, but I was very good in theory. I was not that much perfect in the practicals. On the basis of that, when I was a student in 12th, I was decided that I'll go for the company secretary course. There are almost 70 to 80% parts is theoretical and 20% near about approx I'm telling about 20% part are practical. So to me, Komal, to either you can sit with Sandeep sir, you can sit with Sarika ma'am, or तुमचे काही प्रोफेसर्स असतील, they can guide you. तुझा इंटरेस्ट एरिया काय, whether you are in good in a practical or in a theoretical, according to that. कारण आपल्याला ऍज अ बिंग 12th किंवा ग्रॅज्युएशन स्टुडंट आपल्याला कळत नाही की आपण कुठल्या एरियामध्ये जायला पाहिजे. सो यू कॅन सिट विथ देम अँड डिसाइड की तू कशामध्ये परफेक्ट आहेस, आणि त्याप्रमाणे यू कॅन चूज युअर करिअर वॉट एव्हर इट मे बी, CMA, CA or CS. ओके सर, थँक्यू सर. संदीप सर, तुम्हाला जर काय विचारायचं असेल विच इज डेफिनेटली हेल्पफुल टू द स्टुडंट्स, तर वी कॅन डिस्कस. इवन यू कॅन गाइड देम, इवन आय कॅन, इवन बोथ ऑफ अस कॅन have some points relating to that. संदीप सर, मॅम आणखीन काही क्वेश्चन्स असतील तर, और विल मुलांना अजून काही विचारायचं असेल तर विचारू शकता. सरांनी तुम्हाला विचारण्यासाठी फ्री वेळ दिलाय, तर प्लीज आस्क. असं काही नाही की तुम्हाला आता जर काय वाटत असेल तर आताच डिस्कस करायला पाहिजे. तुम्ही सारिका मॅम बरोबर नंतर डिस्कस करा, शी कनेक्ट विथ मी, नंतरही आपण काय, असं काही नाही की हा सेशन फक्त 1 तासाचा होता, हा एक सेशन संपला अँड देन एव्हरीथिंग इज एंड अप इट लाईक दॅट. इट्स नॉट लाईक दॅट. Okay, even after some period of time you can discuss anything or you can ask questions. You can discuss with me. Yes ma'am, I think तुम्ही नंतर जरी काही क्वेश्चन्स असतील, टेक अ क्वेश्चन्स फ्रॉम द स्टुडंट्स अँड कनेक्ट विथ मी. Yes, sir. Thank you, sir. Madhuri ma'am is here. Madhuri ma'am. I think Krishna has, I'm confused about CMA and MBA. Acha. CMA means Sandeep sir is available here, is a CMA, the person who is working in the finance, in costing and that. And MBA means MBA करायचं असेल तर मग then from where you have to do the MBA, from like IIM Ahmedabad, from the big colleges where you will get the lot of scope. किंवा MBA जरी केलं तर तुम्हाला इतकं डीपली, इतकं स्टडी करून तुम्हाला ते करावं लागेल. अँड डेफिनेटली कुठलाही कोर्स तुम्ही करा, इफ यू डू इट द बेस्ट then definitely you will get the opportunity. CMA is a professional course, MBA is the post graduation. Yes ma'am. थँक्यू सर. अजून कोणाला काही प्रश्न आहेत, अजून काही कन्फ्युजन आहे? जसं सरांनी आता तुम्हाला प्रोफेशनल कोर्स आणि एक आपलं ग्रॅज्युएशन कोर्स बद्दल सांगितलं, MBA आणि CMA. अजून असेच कुणाला काही प्रश्न असतील तर प्लीज, आणि जर कुणाला नसेल तर नंतर काही. हॅलो प्रतीक्षा, यू हॅव क्वेश्चन? प्रतीक्षा, ओके. तर आपण या ठिकाणी ह्या प्रोग्रामच्या एंडकडे येतोय. आय थिंक माधुरी मॅम नाहीये ना? थँक्यू सर. जर कुणाला काही प्रश्न नंतर असतील, आता कुणाला नसतील, पण नंतर तुम्हाला ऍज अ करिअर म्हणून CS चॉईस करायचं असेल आणि त्यावेळेस काही प्रॉब्लेम आले तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, किंवा डायरेक्टली तुम्ही पुणे चॅप्टरशी कॉन्टॅक्ट केला तरी चालेल.
कारण सरांनी पीपीटी शेअर करायची आहे असं सांगितलंय. तर ही पीपीटीच्या माध्यमातून तुम्हाला त्यांच्या प्रत्येकाचा कॉन्टॅक्ट नंबर त्या ठिकाणी मिळेल किंवा कस्टमर केअर असतील त्यांचाही नंबर तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तर तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. तर या ठिकाणी सरांनी तुम्हाला काही सांगितलंय सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जर तुम्ही सरांना खूप चांगल्या पद्धतीने ऐकलं असेल, सरांनी अगोदर CS होण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे आणि CS झाल्यानंतर तुमची प्लेसमेंट आणि इव्हन तुमचं पॅकेजेस कसे असेल याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. इफ यू बिकम वन गुड CS सॉरी. तर असं जर तुम्ही करत असेल आणि तुम्ही जर तुमचं 100% देत असेल तर तुम्ही काय अचीव करू शकता आणि तुम्ही कसं तुमचं जीवन जगू शकता याबद्दल सरांनी माहिती सांगितली. म्हणजे परिस्थिती कशीही असो, आपण प्रत्येक वेळेस आपल्याला सक्सेस जर व्हायचं असेल किंवा काही करायचं असेल तर आपण आपल्या परिस्थितीचं घराने त्या ठिकाणी सांगतो की माझी परिस्थिती अशी आहे, मी असं करू शकत नाहीये. तर या ठिकाणी परिस्थितीला कोणत्याही प्रकारचा दोष न देता त्या परिस्थितीवर मात करून आपण सक्सेसफुल कसं होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे विशाल सर आहेत. कारण त्यांनी त्यांच्या परिस्थितीवर मात करून एक गुड CS या पदावर त्यांनी मजल मारली आहे. म्हणजे आपणही ते करू शकतो. आणि ग्रामीण भागामध्ये म्हणजे आपण म्हणतो की संगमनेर हे ग्रामीण भाग आहे किंवा अहमदनगर जिल्हा ग्रामीण भागामध्ये येतो. परंतु ग्रामीण भाग आणि शहरी भाग यात काही नाहीये. आपल्या जर पोटेन्शियल असेल तर आपण खूप काही करू शकतो. फक्त आपल्यामध्ये ती पोटेन्शियलिटी असणं आणि आपल्यामध्ये जी जिद्द असणं हे आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर सरांनी त्याच्यासाठी देखील एक बेस्ट वे तुम्हाला सांगितलंय. एम्प्टी स्टमक असताना, रिकामे पोट असताना तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही काय करावं याचं देखील सरांनी अत्यंत सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलंय की ज्यांनी स्वतः ऍक्च्युअल जे प्रॅक्टिसमध्ये केलंय तेच तुम्हाला त्यांनी सांगितलंय. तर मला माहित आहे विद्यार्थी याचं अनुकरण नक्कीच करतील आणि ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं आहे ते म्हणत नाहीये कंपल्सरी तुम्ही फक्त ह्या क्षेत्रात या. तुम्हाला जे क्षेत्र आवडतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला आवड आहे त्याच्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने जे काम करणार आहेत त्याच्यामध्ये 100% फक्त तुमची इफिशियन्सी द्या. यू बिकम द सक्सेसफुल. सो थँक्यू सर. यू गाईड अस व्हेरी नाईस वे अँड विथ प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स ऑल्सो. सो थँक्यू सर. नाऊ खूप छान प्रकारे तुम्ही पण एंडला सगळ्यांना समजून सांगितलं. इट इज रिअली मला पण खूप छान वाटलं ते. Thank you, sir. Now I'm hand over to Sandeep, sir. Okay, I think there is some network issue. त्यांच्याकडे थोडासा नेटवर्क इश्यू आहे त्यामुळे ते कदाचित कनेक्ट होऊ शकत नसतील. तर या ठिकाणी मी सर्वांची या ठिकाणी रजा घेते आणि त्या या प्रोग्रामसाठी ज्यांनी खरंच खूप मदत केली असे पुणे चॅप्टर्स, ICSI आणि त्याचबरोबर संगमनेर कॉलेज आणि महाविद्यालयाचे प्राचार्य. कारण महाविद्यालयाचे प्राचार्य काही कारणास्तव या ठिकाणी येऊ शकले नाही, परंतु त्यांचा सपोर्ट होता आणि त्यांनी मार्गदर्शन केलं त्यामुळे आपण हा कार्यक्रम सुरू करू शकलो आणि हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करू शकलो. असे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर एज गायकवाड सर यांचं देखील या ठिकाणी मी आभार मानते. आणि या प्रोग्राम मध्ये ज्यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत उत्तम रीतीने मार्गदर्शन केले असे CS विशाल साळुंके सर यांचे देखील मी आभार मानते. हा कार्यक्रम एकदम व्यवस्थितरित्या ज्यांनी पार पाडला असे या कार्यक्रमाचे समन्वयक CMA वडगुले सर मी यांचे देखील या ठिकाणी आभार मानते. आणि ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही असे तुम्ही सर्व विद्यार्थी ज्यांनी हा कार्यक्रम 1 तासापासून ज्यांनी ऐकलाय आणि मनापासून त्यांनी तो गेन पण केला असेल असं मी मानते. असे सर्व विद्यार्थ्यांचा देखील मी आभार मानते. आणि त्याचबरोबर वाणिज्य विभागातील जे प्राध्यापक वृंद या ठिकाणी उपस्थित होते या सर्वांचे आभार मानून या कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करते. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापिका सारिका पेरणे यांचे या कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले आणि अतिशय उत्कृष्ट अशा सूत्रसंचालिका म्हणून त्या काम करतात. त्याबद्दल वाणिज्य विभागाच्या वतीने मी प्राध्यापिका सारिका पेरणे यांचेही मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. Great. Yes, thank you.